एक मिनिट खाली. आताच महाराष्ट्र राज्याचे Yeah.
उमाप यांचा जो वारसा आहे तो अखंडपणे पुढे नेण्याचं काम संदेश उमाप करतायत. त्यांना मी विनंती करते, प्लीज कम ऑन द स्टेज. ज्यांनी खऱ्या अर्थाने भीमगीतं, लोकगीतं, अनेक प्रकारची खऱ्या अर्थाने कीर्तिमान गीतं या संपूर्ण जगाला, या विश्वाला दिले ते म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमाप यांचे चिरंजीव अर्थात महाराष्ट्राचे लाडके गायक संदेश विठ्ठल उमाप. जय भीम. सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. पार्श्वगायक माझे मोठे बंधू आनंद प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले हे गीत मी आपल्यासमोर सादर करतो. त्यानंतर माझे वडील कालकथित लोकशाहीर विठ्ठल उमाप यांनी गायलेले हे गीत मी आपल्यासमोर सादर करतो. पहिला एक शेर मी आपल्यासाठी. महीनों में महीना अप्रैल का महीना है, नगीनों में नगीना कोई नूर नगीना है, कोई नूर का तो मोल हो सकता है बाजार में, अरे जिसका कोई मोल नहीं मेरा भी मोल नगीना है. सुभेदार रामजीचं रत्न हे चवदावं, सुभेदार रामजीचं रत्न हे चवदावं, डोळे भर भरून किती किती का पाहावं, डोळे भर भरून किती किती का पाहावं, दुर्मिळ खावला जणू मोती शिंपल्यात, दुर्मिळ खावला जणू मोती शिंपल्यात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात. जो बाळा जो जो रे जो, 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 जो बाळा जो जो रे जो. चैताच्या चांदण्यात, चैताच्या चांदण्यात, हृदयाच्या पाळण्यात, चैताच्या चांदण्यात, हृदयाच्या पाळण्यात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात. जो बाळा जो जो रे जो, 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 जो बाळा जो जो रे जो. दुमदुमले रान सारे चौघडे वाजले, दुमदुमले रान सारे चौघडे वाजले, भीमवाळा पायी महू गावते गाजले, भीमवाळा पायी महू गावते गाजले. मिरवते मिरात्या उर्मिला चावळ्यात, मिरवते मिरात्या सुरमई सोहळ्यात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात. जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. ची आठवण ताजी,
1891ची आठवण ताजी सांगायची बरका कुंदना सखुआजी सांगायची बरका कुंदना सखुआजी मधुगंध दरवळे हा आनंद जीवनात मधुगंध दरवळे हा आनंद जीवनात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात बाळा जो रे जो बाळा जो रे जो बाळा हृदयाच्या पाळण्यात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात जो बाळा जो रे जो बाळा जो रे कोण सर म्हणाले भारताचं संविधान करते. मी म्हटलं कसं काय सर? सरांनी मला कलमच सांगितलं, कलम 21 जीविताचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार. आणि म्हणून बाबासाहेबांपर्यंत संविधानापर्यंत पोहोचणं नक्कीच म्हणावंसं वाटतं. अहो जग खूप त्यांना रडवत होतं, अहो जग खूप रडवत होतं त्यांना, पण तेच या जगाला घडवून गेले. अहो जग खूप रडवत होतं त्यांना, पण तेच या जगाला घडवून गेले. अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताचं संविधान येऊन गेले, संविधान येऊन गेले. क्रांती करुणदावली साथीवाद्याला देऊन या टक्कर 14 रोजळ भरून दावली. निसर्ग नियमाप्रमाणे तळपाणी आग शमवते, पण माझ्या अभिमाने तर पाण्यालाच आग लावली. निर्भीड भारा
नाही त्यांनी हात वरती करा. सगळे गाणार आहेत. महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कराडला हे गायचं. महाड नाशिक मुखेड पुण्यात, महाड नाशिक मुखेड पुण्यात, महाड नाशिक मुखेड पुण्यात, अरे महाड नाशिक मुखेड पुण्यात, अरे महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कराडला. क्या बात है. महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कराडला. महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कराडला. महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कराडला. भीमराज की बेटियों पे दीक्षा शिर्के या आपल्या समवेत असतील आणि एक छान गाणं, एक गाणं त्या प्रेझेंट करणार आहेत. भीमराज की बेटियों. आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांचा विचार पेरणारं हे गीत आपल्यासाठी सादर करते आहे. नहीं
सगळ्यांसाठी भीमराज की बेटी आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार घोषणा झाला पाहिजे. म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांचा हात गगनाला भिडले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. इथे सादर करणार आहे. मी संजय सावंत सरांना विनंती करतो की सर आपण यायचंय. जागतिक कीर्तीचे आमचे संजय सावंत सर फाल्गुनी पाठकच्या दांड्यामध्ये जो कार्यक्रम आहे दांडियाचा तो कार्यक्रम संजय सावंतशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण संजय सावंत सरांचं स्वागत करूया. मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण जयंतीसोबत संविधानाची 75 वर्ष सुद्धा सेलिब्रेट करतोय. तर मी एक संविधानावर आधारित गाणं सादर करतोय.
भीमराव असं नाव आहे, इतिहासाचं सुवर्ण पान आहे, उद्धरण्या बहुजना लिहिली ती घटना, त्या सुवर्ण ग्रंथाचं नाव संविधान आहे, संविधान लिहिली घटना रचना इतिहास जाणला तो मनोचा कायदा, लिहिली घटना रचना इतिहास जाणला तो मनोचा कायदा, लिहिली घटना रचना इतिहास जाणला तो मनोचा कायदा, लिहिली घटना रचना इतिहास जाणला तो मनोचा कायदा. सर्वांच्या टाळ्या. शक्ती मनगटात दिली त्याने धरण्याची शक्ती, हातात दिली त्याने लेखण्याची शक्ती, डोळ्यात दिली त्याने भेदण्याची शक्ती, जीवात दिली त्याने बोलण्याची शक्ती, मनगटात दिली त्याने धरण्याची शक्ती, हातात दिली त्याने लेखण्याची शक्ती, डोळ्यात दिली त्याने भेदण्याची शक्ती.
राजा राणीच्या पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंचपक्वान खाणारा कसे तोंडात जय भीमा शिळ तुकडं चाललं त्याला कर सलामा तुला मोठाचं नवतीन तुझा मंदिर चावडीला तुला मोठाचं नवतीन तुझा मंदिर चावडीला आहे 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 कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे 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 कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला 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 आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. क्या बात है संजय जी, आपने माहौल बना दिया, सबको आपने नचा दिया. क्या बात. थँक्यू सो मच. अजून बरेच परफॉर्मन्स बाकी आहेत, सर्वांनी शांत राहा. प्रथमतः या ठिकाणी संजय सावंत सर जे एक इंटरनॅशनल सिंगर आहेत त्याचा मी खरंच आभार मानतो. कारण जे गाणं त्यांनी पहिल्यांदा सादर केलं ते लिहिली घटणारं हे गाणं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी गायलं आणि खरंच मन भरून आलं. संजय सर की इतका मोठा सिंगर माझं कंपोज केलेलं लिरिक्स लिहिलेलं गाणं या ठिकाणी सादर करतो. मराठी केकची व्यवस्था करायची आहे. प्रमोद केक इकडे घेऊन या लगेच. सर्वांनी आपला जो उजवा हात आहे तो डाव्या बाजूला असं ठेवा, तर आपण संविधानाचं प्रास्ताविक ग्रहण करतो. सत्यमेव जयते 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 सत्यमेव जयते. आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. स्वतः अर्पण करत आहोत. स्वतः अर्पण करत आहोत. सलाम संविधान सलाम संविधान. यानंतर हेच गीत आपण हिंदीमध्ये सादर करत आहोत. सत्यमेव जयते
त्यानंतर शेवटचं गीत जे होत आहे प्रियांबल ते आहे उर्दू. भारतीय संविधानाचा वरती करायच्या, एरवी तुम्ही खाली घ्यायच्या. कबीर सर सांगतील तुम्हाला वरती घ्यायचे, त्यावेळीच वरती टॉर्च घ्यायचे. टॉर्च ऑन राहू देत, फक्त एरवी खाली पकडायचे. अरे जीते हैं तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा. अरे जीते हैं तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा. और कफन उठा के देख लो यारो, लोगों पे जय का ही नाम होगा. दादांना कंपोज केलेलं गीत आहे. 2 मिनिटाचं हे गीत जयभीमचा नारा बुलंद करणारं असं गीत आहे, खास वरळीकरांसाठी, मुंबईकरांसाठी. विजय सर प्लीज, विजय सर प्लीज सर, या सर या प्लीज. या जगात एकच असा शब्द आहे, जो शब्द ज्यावेळी उद्गारला जातो त्यावेळी मनोवाद्यांना घाम फुटतो. कुठला शब्द आहे तो? आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे बोल 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 जय भीम बोल.
सोबत सगळ्यांनी गायचं आहे. टॉर्च खाली होते सगळ्याचे टॉर्च खाली. मी ज्यावेळी म्हणेन बोल 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 अरे 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 बोल 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 बोल. आवाज कमी येतोय. बोल 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 अरे बोल 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 जय भीम 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 बोल 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 जय भीम. अरे बोल 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 अरे बोल 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 अरे बोल 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 जय भीम. थँक्यू. थँक्यू कबीरजी, तुम्ही एकदम एनर्जी भरली सगळ्यांमध्ये. अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत ती एनर्जी बघायला मिळत होती. रितेश कांबळे इन्स्टा स्टार हे आता स्टेजवर येणार आहे. टीमला मी विनंती करते माईक द्यावा. माझे पप्पा पण आले. तोपर्यंत ज्याच्यामुळे तुझे एवढे फॉलोअर्स वाढले त्याची एक झलक होऊन जाऊ. जय भीम सर्वांना. भारी वाटतंय सगळ्यांना बघून एकत्र जमले सगळे. आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीला फक्त 2 दिवस बाकी आहेत, पण असं वाटत नाही 2 दिवस बाकी आहेत. माझे पप्पा पण, तुम्ही व्हिडिओज बघता सगळे. आणि सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 14 एप्रिल जवळच येते आणि मला खूप भारी वाटतंय सगळ्यांना बघून. आणि कसा दिसतोय मी? ते गाणं आहे ना, बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं. ते खरं आहे. मला सगळं जे पण मला आज भेटलंय, मी आज जे काय आहे तुमच्या समोर इथे उभा आहे. मी पहिला यायचो, मी त्या साईडला उभा राहायचो तिथे. आज मला मान देऊन इथं बोलवलंय. थँक्यू सो मच सर्वांना. कारण आज आपला मुलगा आहे, मी सगळ्यांचाच आहे आणि खूप भारी वाटतंय. आणि पप्पा पण वरळीवरून तिथून बघायचे पप्पा माझे. आज पप्पांना पण मी त्यांना इथं उभं केलंय. खूप प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी. माझे भाऊ पण आहेत तिथे सगळे. आणि हे सर्वांनी केलं पाहिजे, कारण खूप कमी लोकांना सक्सेस मिळतो. मला सक्सेस नको आहे, मला फक्त नाव कमवायचं आणि आपल्या लोकांच्या मनात जागा करायची आहे. आणि ती झाली आहे फक्त बाबासाहेबांमुळं. जय भीम सर्वांना. आणि असंच प्रेम असू द्या सर्वांचं. मी फर्स्ट टाइम आलोय, म्हणजे असं इथे स्टेजवर बोलवलंय फर्स्ट टाइम. भारी वाटतंय सर्वांना बघून भारी वाटतंय. एकदाच सगळ्यांनी आवाज करा, जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय. थँक्यू. खूप खूप धन्यवाद रितेशजी. मी आमची छोटी मुलगी अनितीला विनंती करतो, तिने मंचावर यायचं आहे. निखिल मेश्राम सरांनी, अनिता मेश्राम मॅडम, डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, त्यांच्या वडिलांचा सत्कार करणं हे आपलं काम आहे. आणि अनितीच्या हस्ते त्यांचा सत्कार होणं हे अजून संयुक्तिक आहे. कारण ही अनितीची इच्छा होती की रितेश तू यावंच म्हणून. अनिती फक्त मला वाटतं 14 वर्षाची आहे आणि तिने कुठून तरी तुला शोधलं आणि तिने एक इच्छा व्यक्त केली. ती कधीच काही मागत नाही. तिची एकच इच्छा होती की रितेश इथे येऊ शकतो का, हे आमच्यासाठी दिवा स्वप्न होतं. आणि मग आम्ही म्हटलं की आपण पैसे देऊया, काही करून तिला आणूया. मी पैसे पाठवले त्यांच्या अकाउंटला. त्यांच्या भावाचा परत फोन आला की डॉक्टर साहेब, बाबासाहेबांची जयंती आहे, या जयंतीला मी 1ही रुपया घेणार नाही, तुमचे सगळे पैसे परत पाठवतो.
ही आमच्या बाबांची जयंती आहे. खरोखर आताही माझ्या अंगावर रोमांच येतात. एवढ्या मोठ्या दर्जाचा माणूस आहे. 60 लाख फॉलोअर्स, म्हणजे जिथे आपल्याला 100 लोक फॉलो करत नाही तिथे या माणसाला 60 लाख फॉलोअर करतात एवढ्या कमी वयामध्ये. तर एकदा सरांची इच्छा आहे की तुमचे जे भाऊ आहे तिथे आलेले त्यांना सुद्धा या मंचावर, कारण ही सगळी टीम तुमच्या मागे खंबीरपणे उभी असते आणि म्हणून इतकं चांगलं प्रकारचं काम कुठलाही विभक्तपणा न करता अतिशय चांगली कामगिरी करून या सगळ्या लोकांनी इथे इंस्टाग्रामवर आता अक्षरशः थैमान घातलेला आहे. म्हणजे तुम्ही जर यांना पाहिलं तर हे एका वेगळ्याच विश्वात राहतात. पण रितेशचं कौतुक हे वाटतं की कुठलाही चुकीचा प्रकार न करता बुद्ध आणि बाबासाहेबांची शिकवण फॉलो करून तू हे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स मिळवलेत. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या रितेशसाठी झाला पाहिजे. आणि तिला विनंती करतो की रितेशचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे एकदम. यानंतर रितेशचे बाबा इथे आले. आपण इंस्टामध्ये बऱ्याचदा रितेशच्या बाबांना बघतो. तर डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांना मी विनंती करतो की रितेशच्या वडिलांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. खरं म्हणजे खूप अपूर्व योग आहे. आम्ही नेहमी असा विचार करतो की तरुण मुलं आमच्यासोबत कसे जोडले जातील. हा आता सुंदर फोटो वाटतो खरं म्हणजे. सर्वांनी यायचं एकत्र. रितेश तू आल्यामुळे आमच्याकडे एवढे तरुण मुलं होते आम्हाला कळलंच नाही. खरं म्हणजे तू आमचा ब्रँड अँबॅसेडर झाला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. तुझ्यामुळे आमच्याकडे लाखो मुलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायला येते. तर खूप खूप धन्यवाद. वा क्या बात आहे. हा त्यांच्यासाठी खरं म्हणजे या मुलांसाठी बघा मायकल जॅक्सनचे जेवढे फॉलोअर्स असतील तर क्या बात आहे. वा ये सर्वांनी वडिलांचा सत्कार झाला. येस सगळ्यांचा सत्कार झाला आहे. आपला कार्यक्रम अजून थोडा बाकी आहे. त्यामुळे मी आता मंचावर आमचे जगदविख्यात गायक संजय सावंत सर यांना मी आता मंचावर आमंत्रित करतो. आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं. रितेशलाही VIP रूम मध्ये समोर जागा देऊन रितेशला बसवायचं. एक फोटो इन्स्टाच्या स्टोरीसाठी रितेशला भीमोत्सव समन्वय समिती आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या प्रयत्नातून हा अत्यंत हृदय सुंदर आणि तरुणांना आवडणारा हा कार्यक्रम आपण इथे करू शकलो. आपण हा व्हिडिओ इथे समाप्त करत आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर भेटू अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये.